नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे। अगदी 2 ते 3 दिवस जी.आर प्रसिद्ध होऊन झालेले आहेत, तरी देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी हप्ते वितरणाची घोषणा केलेली नाही। त्यांचं ट्विटरचं जर तुम्ही अधिकृत पेज चेक केलं तर अधिवेशनाच्या संदर्भातल्या त्या अपडेट देत आहेत आणि त्याचबरोबर इतर देखील माहिती त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती येत आहे। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची त्यांच्याकडून कोणतीच घोषणा आत्तापर्यंत झालेली नाही। सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज आहेत हप्ते वितरणासंदर्भात सांगितले जात आहेत, परंतु त्यांचं ट्विटरचं जे अधिकृत पेज आहे त्याच्यावरती आदित्य तटकरे सर्वप्रथम घोषणा करतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी हप्ते वितरणाची शासकीय मान्यता आहे किंवा जी टेक्निकल प्रोसेस आहे ती सुरू होत आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। तर अशी घोषणा होणं अपेक्षित आहे। जोपर्यंत ही घोषणा होत नाही आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे। तर अशा प्रकारे अजून तरी ही घोषणा झाली नाही आहे। घोषणा निश्चित कोणत्या वेळी होईल तर हे देखील कोणीच सांगणार नाही आहे। तर लक्षात घ्या, हे दिवस जास्त झालेले आहेत। तर लक्षात घ्या, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। तर विधिमंडळाचं अधिवेशन साधारणतः रविवारपर्यंत चालणार आहे। त्यामुळे या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा इतर मंत्रिमंडळ असेल बिझी आहे किंवा संपूर्ण शेड्यूल आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या संदर्भातला असल्यामुळे कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणास विलंब होऊ शकतो। तर लक्षात घ्या की आता शनिवार आणि रविवार हे 2च दिवस बाकी आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना साधारणतः नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे किंवा हप्ते वितरणाची घोषणा आहे सोमवार नंतरच होण्याची शक्यता आहे। साधारणतः रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत हप्ते वितरणाची प्रशासकीय मान्यता देणारी त्यांची जी पोस्ट आहे ट्विटरची तर ती होऊ शकते आणि सोमवारपासून साधारणतः हा जो लाभ आहे तो वितरणाची प्रोसेस किंवा त्या दिवशी देखील घोषणा होऊ शकते। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे साधारणतः शनिवार आणि रविवार सुट्टीचा आहे, त्यामुळे शासकीय जी DBT वितरण आहे ती होण्याची शक्यता कमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे या 2 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे घोषणा करण्याची शक्यता फारच कमी आहे। तर घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात EKYC चालू आहे आणि साधारणतः जर तुमची EKYC चुकली असेल तरच तुम्हाला पुन्हा EKYC करायची आहे। ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांनी EKYCचा ऑप्शन भरून तुमचं कागदपत्र जे आहे ते जवळच्या अंगणवाडी सेविका ताईंकडे 31 डिसेंबरपर्यंत द्यायचे आहेत। तर अशा प्रकारे योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।